इराण होर्मुझला सर्वात मोठं शस्त्र करण्याच्या तयारीत आहे। होर्मुझवर इराणनं टोल लावू नये अशी अमेरिकेची भूमिका आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल लावण्यावरती इराण मात्र अजूनही ठाम आहे। त्यामुळे हा कळीचा मुद्दा या संपूर्ण चर्चेच्या पार्श्वभूमीवर असू शकतो असं म्हटलं जात आहे। दरम्यान इराणनं युरेनियम समृद्धीकरण तातडीनं थांबवावं असा अमेरिकेचा आग्रह आहे। आजच्या शांती चर्चेतही युरेनियम संवर्धनाचा मुद्दा हा अग्रभागी राहणार असल्याची चर्चा आहे। अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार चीन पुढच्या काही आठवड्यामध्ये इराणला नवी हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत आहे। अमेरिकन मीडियानं हे वृत्त दिलंय। अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धविरामाबाबत चीननं मध्यस्थी केल्याचा दावा केला जातोय। पुढील महिन्यामध्ये शी जिनपिंग आणि ट्रम्प यांची भेटही प्रस्तावित आहे। त्यातच आता चीन इराणला हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत असल्यानं चीन दुटप्पी भूमिका घेत आहे का असा सवाल उपस्थित होतोय। चीन ही शस्त्रसामग्री थेट इराणला न देता तिसऱ्या देशाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे। ही प्रणाली मॅनपॅड्स या नावानं ओळखली जाते। खांद्यावरून डागता येतील अशी क्षेपणास्त्र यामध्ये वापरली जातात। ही शस्त्र कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांसाठी मोठा धोका ठरू शकतात। वॉशिंग्टनमधील चीनी दूतावासानं या सगळ्या आरोपांचा इन्कार केलाय। कोणत्याही संघर्षातील पक्षाला शस्त्रपुरवठा केलेला नाही असं चीननं म्हटलंय। गुप्तचर अहवालानुसार इराण हा युद्धविरामाचा फायदा घेत आपल्या शस्त्रसाठ्याची पुनर्बांधणी करतोय आणि त्यासाठी चीनसारख्या देशांची मदत घेतोय असा संशय आहे। आणि यानंतर विविध देश जे या